येतोय तो महेश वाडेकर जो वैयक्तिक 24 या धाव फलंदाज मैदानामध्ये जातोय तो भगवान रहाटे. आता मात्र समीकरण बदलते. 5 चेंडू 7 धावांची गरज. मात्र राजापूर तेली रॉक्सचा हुकमाचा एका महेश वाडेकर अजूनही मैदानात आहे. समीर तेली आपल्या षटकातील पुढील चेंडू महेश साठी हलक्या डिफेन्स करते. मात्र एक धाव मात्र धावून पूर्ण करताना दिसतोय महेश. मात्र आता मात्र स्ट्राईक होता बदलताना दिसते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते महेशाला. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तुझा आत्ताच नवीन फलंदाज गेलाय तो भगवान रहाटे. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल ते तेली राजापूर तेली रॉक्स या संघाला. सामना चुरशीचा होताना दिसतोय. दोन्ही संघ तुल्यबळ. सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे पाहावं लागेल. एका सुरेख फलंदाजी होताना दिसते, एका बाजूने सुरेख गोलंदाजी होताना दिसते. मात्र विजय कोणाचा हे आता पुढच्या वेळेला ठरवेल. मात्र स्ट्राईक घेण्यासाठी महेश धावतोय इथे. मात्र चांगला थ्रो होतोय आणि भगवान यांची खेळी समाप्त होते. रहाटे मात्र अजूनही स्ट्राईक वर आहे. ज्याच्यावर सर्वांच्या नजरा खेळलाय तो महेश वाडेकर, ज्याच्यात क्षमता आहे हा सामना जिंकून देण्याची. 3 चेंडू 6 धावांची गरज असेल. एक मोठा फटका जर महेशच्या बॅट मधून निघाला तर सामना महेशच्या बाजूने जाईल. समीरच्या पुढील चेंडू हलकेच मारण्याचा प्रयत्न. मात्र बीट होताना दिसतोय महेश वाडेकर आणि एक सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय तो समीर तेली. आपल्या संघासाठी एक सुंदर अशी गोलंदाजी होताना दिसते. ते राजापूर तेली चॅम्पियन या संघाकडून मर्यादित 5 षटकांमध्ये 38 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते राजापूर तेली रॉक्स या संघासमोर. मात्र कुठे ना कुठेतरी हे रन बनवण्यात बीट होताना दिसतात ते राजापूर तेली रॉक्स संघाचे फलंदाज महेश वाडेकर. साठी पुढील चेंडू समीर पुढे मारण्याचा प्रयत्न. मात्र एक धाव मात्र धावून चोरून पूर्ण करतात आणि एका धावेने संघ पुढे पोहोचतोय. धाव संख्या होते ती 33. आता मात्र एक चेंडू 5 धावांची गरज. काय सुरेख गोलंदाजी केली ती समीर तेली याने. 6 चेंडू 7 धावांचं आव्हान होतं. मात्र 1 चेंडू 5 धावांची सामना टाय झाला तर 1-1 पॉइंट देण्यात येईल. एक चेंडू 5 धावांची गरज. स्ट्राईकला येतो दिलीप रहाटे. हो हवेत मारलेला चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय तिथे. मात्र चेंडू 1 बॉल सीमारेषे पार होताना दिसतोय आणि तिथे मात्र मॅच टाय होते. मात्र 1 चेंडू 5 धावांची गरज होती. मात्र सामना टाय होते आणि प्रत्येक दोन्ही संघांना 1-1 पॉइंट देण्यात येतोय. धन्यवाद. एक सुरेख गोलंदाजी फलंदाजी केली होती ती महेश याने. वैयक्तिक 25 धावांची खेळी केली 17 चेंडू मध्ये आणि समोरच्या संघाने सुरेख गोलंदाजी करून हा सामना टाय करून घातला. धन्यवाद.